सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात राबवण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्वच्छ शाळा सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात मार्गदर्शन करताना ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते। याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, विभागीय आयुक्त सौरभ राव प्रमुख उपस्थित होते। तर सोलापूरहून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सभापती अनिल मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, विरोधी पक्षनेते बळीराम साठे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, भारताबा शिंदे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले की कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चांगले काम केले आहे। माझे गाव कोरोनामुक्त गाव याबरोबरच त्यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम कोरोना काळात राबवून लोकवर्गणीतून 7 लाख रुपयांचे साहित्य जमा केले। यातूनच शाळा स्वच्छ व सुंदर केल्या आहेत। हा उपक्रम राज्यस्तरावर राबवण्याच्या सूचना करताना पुणे विभागात सर्वप्रथम याची अंमलबजावणी करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या। या उपक्रमात सातत्य ठेवा असे सांगून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कौतुक केले। त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विविध उपक्रम राबवले होते। आज तत्कालीन उपमुख्यमंत्री आर पाटील यांची आठवण होत असल्याचे सांगून त्यांनी ग्रामविकासासाठी अशा पद्धतीने विविध उपक्रम लोकसहभागातून राबवले होते। श्री स्वामी यांच्या पारावरची शाळा, पर्यावरण संतुलनासाठी माझी वसुंधरा उपक्रम, माझे मूल माझे अभियान, माझे गाव कोरोनामुक्त गाव या उपक्रमांची दखल राज्यस्तरावर घेऊन त्याचा शासन निर्णय काढण्यात आला। अशा उपक्रमाची आज आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। ऑनलाईन कार्यक्रमाने पुरस्कार वितरण करण्यात आले असले तरी ज्या 2764 शाळेमध्ये स्वच्छतेचे काम केले आहे ते काम महत्त्वपूर्ण आहे। 7 कोटी रुपये जमा करणे येड्यागबाळाचे काम नाही, खरी मेहनत घेतली आहे। ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात जाईन त्याचवेळी शाळा पाहून तेथील शिक्षकांचा गौरव करेन असेही श्री पवार म्हणाले। पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेने विविध अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची मान राज्यात उंचावली आहे। माळशिरस तालुक्यातील कारुंडे शाळेचा गौरव करून एका दिवसात 41 लाख रुपये ग्रामस्थांनी जमा करून या अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले। जिल्हाधिकारी श्री शंभरकर म्हणाले, श्री स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळेमध्ये मोठे काम केले आहे। आपला सर्वाधिक वेळ त्यांनी या अभियानासाठी देऊन अभियान यशस्वी केले आहे। त्यांच्या विविध अभियानामुळे विविध विकास कामांना मदत मिळाली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमाचे कौतुक केले। सीईओ स्वामी व त्यांच्या टीमने घेतलेले परिश्रम या मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावरील आनंदामुळे दिसून येत आहे। बालकांना मोकळा श्वास घेता येत आहे। खूप छान काम शाळांचे झाले आहे। अध्यक्ष श्री कांबळे यांनी कर्मचारी व अधिकारी यांनी चांगले काम केल्याबद्दल गौरव केला। गटविकास अधिकारी देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वागत केले। सूत्रसंचालक गुरव यांनी केले। यावेळी विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, त्रिमूर्ती राऊत, श्रीधर कलशेट्टी, अब्बास शेख, राजेट्टी यांचा गौरव करण्यात आला। मुंबई येथे 5 शाळांचे मुख्याध्यापक यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। तर जिल्हा स्तरावर 39 शाळांचा गौरव करण्यात आला। जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्याबरोबरच ग्रामसेवक यांनी देखील स्वच्छ सुंदर शाळेसाठी योगदान दिले आहे। माझे अधिकारी व कर्मचारी यांचा मला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले। 9 लाख बालकांची तपासणी, माझे गाव कोरोनामुक्त गाव व विविध अभियानाने मला समाधान दिले। मी या जिल्ह्यातला नाही पण जिल्ह्याची सेवा करताना कर्मचारी व पदाधिकारी यांनी दिलेले योगदान विसरणार नाही असेही दिलीप स्वामी म्हणाले। सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देखील देतो की सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये एक चांगला कार्यक्रम राबवला आणि सुरुवातीला जी फिल्म दाखवली त्याच्यामध्ये देखील 2 वर्ष कोरोनाने संपूर्ण जगाला ग्रासलेला असताना नावमेद न होता विशेषतः दिलीप स्वामी आणि त्यांच्या सगळ्या टीमनं सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन एक चांगली कल्पना मांडली आणि 2672 माझ्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्याच्यामध्ये पहिल्या 44 शाळांना
इथं पारितोषिक देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे अभियानामार्फत. इथं त्याच्यापैकी आमचे श्रीकांत खता, पूर्णानंद गिरडी, ललिताताई मोरे आणि शरद रुपनवर 4 आमचे मुख्याध्यापक वापरी, बिरकुंडा, चिंचणी आणि कारुंडे सोडलं पश्चिम सोलापूर, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातले बाकीचे तिथंच आहेत. कोरोनामुळे नियमावली आम्ही केलेली, मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्या नियमावलीचं पालन करावं लागतं. जास्त गर्दी घेऊन चालत नाही. आता अर्थसंकल्प आम्हाला सादर करायचा आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. सगळ्यांचं लक्ष महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे आहे. त्या तयारीमुळे दत्ताभाऊ भरवेंनी मला सांगितलं होतं की दादा सोलापूरला आपण तो कार्यक्रम घेऊ. परंतु तुम्ही बघितलं कोरोनामुळे बहुतेक ठिकाणी आता ऑनलाईन कार्यक्रम, देशाचे पंतप्रधान पण सगळ्या मुख्यमंत्र्यांना ऑनलाईनच मीटिंग घेत असतात. आम्ही देखील कलेक्टर, सीओ किंवा आमचे अधिकारी त्यांच्याबरोबर ऑनलाईनच जास्तीत जास्त संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो. ज्याच्यातून वेळेची बचत होती, ज्याच्यातून जाण्याचा येण्याचा प्रवासाचा खर्च वाचतो. अशा अनेक त्याच्यातले फायदे देखील होते आपल्याला नाकारता येणार. हे कार्यक्रम करत असताना टीमवर्क, जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख, आमच्या तेजस्वी सातपुते असतील, हे सगळे मिळून सोलापूरमध्ये काही चांगले कार्यक्रम राबवत आहेत. आमचे पालकमंत्री त्यांना सपोर्ट करतायत आणि या चौघांचं जर टीमवर्क चांगलं असलं तर जिल्ह्यामध्ये खूप काही काम करता येतं. कारण मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री सुरुवातीला 99 साली झालं तेव्हा तिथं देखील मी अशाच पद्धतीनं टीओ, कलेक्टर आणि SP ला विश्वासामध्ये घेऊन आम्ही पुढे जायचो. याची गोष्ट वेगळी आहे कारण मोठं शहर आहे, तिथं आणखी अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. आता हे जे काय अभियान म्हटलं त्यात सर्वांचा सहभाग असला पाहिजे. कुठलंही अभियान एकट्या दुकट्याच्या व्यक्तीच्या प्रयत्नात होत नाही. त्यासाठी सामूहिक प्रयत्न लागतात. मला आज आर पाटलांची आठवण येते. सुरुवातीला ग्रामविकास खात्याचे मंत्री असताना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान त्यांनी राज्यामध्ये राबवलं आणि श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग याला महत्व प्राप्त करून दिलं आणि गावाच्या गावं सुंदर झाली. गावाचं सगळं चित्र पालटून गेलं आणि त्याच्यातून खूप मोठा सहभाग लोकांनी लोकवर्गणीतनं उभा केलेला आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये मोठं काम झालं. त्याच्यातनं आपण हगंदरी आटाचा कार्यक्रम राबवला. हे कार्यक्रम केंद्र सरकारने नंतर उचलले आणि आज ते देशाच्या पर्यंत सगळीकडे राबवले जातात. अशाच पद्धतीने आमच्या स्वामींनी, दिलीप स्वामींनी पुढाकार घेतला आणि सामूहिक प्रयत्नातून हे यश त्यांनी मिळवलं. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान यशस्वी करण्यासाठी मला तर ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, योगदान दिलं त्या सर्वांचंच मी अभिनंदन करू इच्छितो. एक कोरोनाच्या संकट काळात सोलापूरच्या शाळांचं एक अभिनव असं कार्य त्या निमित्तानं राज्याच्या समोर आलं. 16व्या कार्यक्रमात आहेत ते पुणे विभागाचे प्रमुख आहेत. 16वा हे कार्यक्रम खरं तर आता आमचे सगळे ACS वगैरे ऐकतायत. राज्यामध्ये राबवला गेला पाहिजे परंतु पुणे विभागामध्ये देखील राबवला गेला पाहिजे. कारण त्या कोरोनाच्या वेळी बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला मुलांना शाळेमध्ये बोलवता येत नव्हतं. त्याच्यामुळं शाळा बंद कराव्या लागल्या. हे मोठं शैक्षणिक संकट आपल्या मुलामुलींच्यावर होतं. मुलांना, पालकांना कळेना काय करावं. मुलं सुरुवातीला सुट्टी वाटली म्हणून बरं वाटलं, परंतु नंतर मुलंही कंटाळून गेली. बाहेर पण पडता येत नव्हतं, काही करताही येत नव्हतं, खेळताही येत नव्हतं आणि त्याच्यामुळं ऑनलाईन शिक्षण म्हटल्यानंतर त्याला पण अनेक अडचणी येतात. आपण पर्याय शोधला, त्यांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून ऑनलाईन शाळांचा पर्याय शोधला. तो बऱ्यापैकी यशस्वी देखील झाला. परंतु बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शाळेची सवय झाली. परंतु प्रत्येक
शाळामध्ये जाण्यामध्ये जशी मजा आहे ते ऑनलाईन वर्गांना येऊ शकत नाही, हे देखील तितकंच सत्य आपण मान्य केलं पाहिजे. आता दुर्गम भागात, आदिवासी भागात तिथं पण ऑनलाईनच्या काही समस्या आहेत. तिथं पण व्यवस्थितपणे संपर्क व्हायला पाहिजे तो संपर्क होत नाही. आणि सतत पालक आम्हाला विचारायचे की शाळा कधी सुरू करणार, विद्यार्थी पुन्हा शाळेत कधी येणार. कधी ना कधी ते होणार हे माहिती होतं, पण कधी होणार ते माहिती नव्हतं. आणि मग पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट असे प्रकार आपण सगळ्यांनी बघितले. आता विद्यार्थ्यांचं स्वागत चांगल्या वातावरणात, स्वच्छ सुंदर शाळेत केलं पाहिजे हा उद्देश तुम्ही सोलापूर जिल्हा परिषदेने डोळ्यासमोर ठेवला आणि हे अभियान केलं. शाळा सुंदर करण्याची एक संधी तुम्ही शोधली आणि ती संधी तुम्ही यशस्वी देखील करून दाखवली. नेहमी काही आव्हान आलं, काही संकट आलं की त्या संकटावर मात करून काही नवीन करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. तो नेमका इथं आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सगळ्या टीमनी केला. त्याच्यामध्ये मी बघितलं, काही फोटो वगैरे बघितलं किंवा माझ्याकडे आता इथं स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुस्तक इथं दिलेलं आहे. साधारण काय काय झालंय, कशा पद्धतीचं झालंय, कशी शाळांनी काट टाकली. काही काही पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन शाळांना चांगल्या प्रकारची कंपाऊंड करणं वगैरे. आता पूर्वीच्या सारखं डीपीसीचा निधी फार कमी ठेवलेला नाही, आता बऱ्यापैकी आपण वाढ दिलेली आहे. यंदाही मी सोलापूर जिल्ह्याला मामांच्या आग्रहाखातर, आमदारांच्या आग्रहाखातर चांगला निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाविन्यपूर्ण योजनेच्या निमित्तानं, CSRच्या निमित्तानं आणि लोकसहभागाच्या निमित्तानं आपण चांगल्या पद्धतीने काही कामं करू शकतो. आता हे अभियान यशस्वी झालं त्याचं कारण म्हणजे त्या त्या गावांनी, ग्रामस्थांनी सहभाग घेतला. गावागावात शाळेच्या इमारती, वर्गखोल्या, परिसर स्वच्छ करण्याची स्पर्धा लागली. त्याच्यातनं चुरस निर्माण होते. शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांनी एक दिलाने काम केलं. त्यांच्याकडे ते जे धनिक आहेत त्यांनी धन दिलं, श्रमिकांनी श्रम दिले आणि सर्वांच्या प्रयत्नातून शाळेच्या इमारती, परिसर स्वच्छ सुंदर आकर्षक झाला आणि शाळेचं रूप स्वरूप हे बदललेलं आपण पाहतो. तुमचं यश बघायला मी प्रत्यक्ष येऊ शकलो नाही, त्यांनी या अभियानामुळे बदल घडलेल्या शाळांचे फोटो मी बघितले. आताही इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये मी वाचल्या. लोकप्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, सीओनी देखील मला अभियानाबद्दल सांगितलं. आणि तुम्ही सगळ्यांनी या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातला, राज्याला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम केलं. खरोखरच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं. आता पण मी 4 मुख्याध्यापकांचा इथं सत्कार मी आणि दत्ता मामांनी केला. तुम्ही मला म्हणाले की दादा तू पंढरपूरमध्ये, मोहोळमध्ये, दक्षिण सोलापूरमध्ये, माळशिरसमध्ये आल्यावर अवश्य या. जरूर अशा गोष्टी पाहायला मला पण आवडतं. मी जरूर तिथं दुसऱ्या काही कारणानिमित्तानं आलो तर तिथं शाळा बघायला जाईलच. कोरोनाच्या संकट काळात हे अभियान तुम्ही सगळ्यांनी यशस्वी करून दाखवलं. संकटाचं रूपांतर संधीत कसं करायचं याचं एक उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्याच्यामध्ये अभियानाच्या माध्यमातून तुम्ही सिद्ध केलंय. आणि विशेष म्हणजे शासनाकडून आर्थिक मदतीची अपेक्षा न करता, लोकसहभाग, लोकवर्गणी तुम्ही हे अभियान यशस्वी करून दाखवलं. हे आम्हाला समाधानाची बाब आहे. आपल्या जे काही अधिकारी आहेत ते दिलीप स्वामींना जरूर सांगेल की कुणीतरी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्वतः झोपून दिल्याशिवाय त्या गोष्टी यशस्वी होऊ शकत नाही. आणि तुम्ही बऱ्याच काही तिथं गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. इंग्लिशमध्ये तुम्ही क्लीन अँड ब्युटिफुल स्कूल्स असंही आपण म्हणू शकतो. सोलापूर जिल्हा परिषदेने मागील वर्षभरात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, अभियान घेतलेले मगाशी सांगण्यात आलं. माझं गाव कोरोनामुक्त गाव आणि आता तो
राज्य सरकारवर तिथं स्तरावर देखील कार्यक्रम घेतलेला आहे. माझी मुलं माझी जबाबदारी, सेवा पुस्तक ऑनलाईन, बाल संजीवनी अभियान, सायकल बँक उपक्रम आणि अन्य देखील एक दिवस सैनिकांच्यासाठी एक पद एक वृक्ष, झाडाखालची पारावरची शाळा, एक बैठक वसुंधरेसाठी, जी सुरक्षित माझं गाव सुरक्षित, म्हणजे ज्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगचं संकट असताना किती समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी निर्माण होत आहेत आणि या समस्या पुढच्या पिढीच्या समोर निर्माण होऊ नये म्हणून काही खबरदारी, एक बांधिलकी, एक माणुसकी या नात्याने आपण स्वीकारली पाहिजे. ते देखील आपण हे चांगले चांगले उपक्रम घेतलेले आहेत आणि त्याच्यातच हा स्वच्छ शाळा सुंदर शाळा अशा पद्धतीचा उपक्रम. त्यामुळे 7 कोटी कामं करणं तर काही येण्याचं काम नाहीये आणि त्याच्यामुळे तिथं संगणक बसवणं, शाळा चांगल्या करणं, परसबाग करणं, गांडूळ शेती करणं, हे उपक्रम तुम्ही राबवलेले आहेत असं मला सांगण्यात आलं आणि माझ्या पाहण्यामध्ये देखील आलं. अशाच पद्धतीनं तुम्ही सगळेजण चांगले काम करत चला. या राज्याच्या स्तरावर कार्यक्रम राबवला पाहिजे. वंदना कृष्ण आणि बाकीचे आमचे विशाल सोळंके आयुक्त आहेत किंवा शिक्षण संचालक दिनकर टेमकर आहेत, त्या सगळ्यांना शिक्षणाधिकारी वगैरेंना मला सांगायचं की हे आपण आपल्या राज्याच्या स्तरावर आपण तो राबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करूया. त्याच्यातनं आपण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यावर आता इथलं पुढे भर देऊया. कारण जवळपास 2.5 वर्ष मुलांची वाया गेलेली आहे. आता ती भर आपल्याला सगळ्यांना भरून काढायची. शाळा सुरू झाल्यानंतर थोडस शिक्षक वर्गाने सहकार्य करावं. शनिवार रविवारी सुट्ट्या काही काळाकरता घेऊ नये. त्यावेळेस देखील वर्ग चालू ठेवून काही प्रमाणामध्ये तो अभ्यासक्रम भरून काढला गेला पाहिजे. अशाही प्रकारचं आव्हान मी या निमित्तानं करेन. केला जी कारुंडेची माळशिरस तालुक्यातील दादा जी शाळा आहे त्या शाळेमध्ये साधारणतः एक अधिकारी तो गावी आल्यानंतर ते गावामध्ये आल्यानंतर एक उपक्रम साजरा केला आणि त्या अधिकाऱ्याने पोलीस दलामधला तो मला तेजस्वी सातपुते मॅडम तिथे ऐकत असतील, एक पोलीस दलातला अधिकारी आहे तो बाहेर नगर जिल्ह्यामध्ये त्यांचं ते ड्युटीवर होती आणि गावात आल्यानंतर त्यांनी सर्वांना एक तरुणांना त्यांच्या काळातल्या विद्यार्थ्यांना आव्हान केलं की माझ्या गावात आपली शाळा स्वच्छ शाळा झाली पाहिजे. आणि दादा त्या एका अधिकाऱ्याच्या विनंतीला मान देऊन त्या गावामध्ये एका दिवशी 41 लाख रुपयाची वर्गणी ही त्या शाळेने कारुंडे गावामध्ये तिथल्या ग्रामस्थांनी दिली आणि शाळेचं पुढील काम शासकीय अनुदान न घेता त्यांनी ते काम सुरू केले. निश्चित प्रकारे त्या अधिकाऱ्याचा आदर्श माझ्या इतर राज्यातील सर्वच अधिकाऱ्यांनी घ्यावा. आपल्या परिसरातील, आपल्या गावातील, आपल्या वाडीतील, वस्तीतील आपली स्वच्छ शाळा, आपली सुंदर शाळा ही झाली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित प्रकारे फायदा झाला पाहिजे. हा जे उपक्रम दादा आमच्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आमचे शिव असतील सगळे मंडळी तो उपक्रम राबवतातच. त्याचबरोबर निश्चित प्रकारे सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक नवीन उपक्रम हे सर्व क्षेत्रामध्ये राबवलेत. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आमच्या सर्व शिक्षक बांधवांनी किंवा सगळ्या शाळेतल्या तिथल्या ग्रामस्थांनी खूप मोठं सहकार्य हे निश्चित प्रकारे आम्हा सर्व आमच्या अधिकाऱ्यांना निश्चित प्रकारे केलेलं आहे. आणि मी आज विद्यार्थी पण हे सगळं ऐकत असतील. निश्चित प्रकारे आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे शिक्षण दिलं जातं एक गुणवत्तापूर्वक शिक्षण दिलं जातं. एक गुणवत्तेबरोबर एक विद्यार्थ्यांना कुठेतरी एक संस्थांमध्ये शिक्षण दिलं पाहिजे. एक चांगल्या शिक्षण देण्याचं काम एक चांगली शिक्षण अधिकारी आमची सगळी टीम हे चांगलं तिथं या जिल्ह्यामध्ये काम करते. त्याचा निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना त्याचा एक अभिमान आहे. आम्हा सर्वांना त्याचा निश्चित प्रकारे गर्व आहे की असंच शिक्षण आणि त्यांचं काम हे सर्वांनी तिथून पुढे चालत ठेवावं. अजितदादांचं आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे भविष्य काळात सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सहकार्य हे निश्चित प्रकारे होईल. आणि पुन्हा एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्हा सर्वांना माहिती आहे की दादांचं बिझी शेड्यूल असताना सुद्धा माझ्या सोलापूर जिल्ह्यासाठी माझ्या सोलापूर मधल्या माझ्या एक मुख्याध्यापकाच्या पुढे पाठीवरती जो माणूस समाजामध्ये चांगल्या प्रकारचं काम करतो त्या जो चांगलं काम करतो त्याच्या पाठीवरती शाबासकीची थाप टाकली तो माणूस अजून दुपटी वेगाने काम भविष्यामध्ये करू शकतो. हे असतानाही बिझी शेड्यूल मध्ये दादांनी माझ्या या सोलापूर मधील माझ्या मुख्याध्यापकाचा गौरव करण्यासाठी वेळ दिला. त्याबद्दल सोलापूर जिल्ह्याच्या सर्व नागरिकांच्या वतीनं माझ्या मुख्याध्यापकाच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या वतीनं मी दादांचं आभार मानतो. आणि ज्या 44 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला त्या सर्व 44
आणि शिक्षकांचं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निरंतर त्यांच्या पायाला ताकद लागलेली आहे. ते जागेवर नसतातच, ते सतत दौरे करत असतात, अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत जात असतात. तिथे अडचणी काय आहे याची माहिती घेत असतात. त्याच्यातूनच त्यांच्या असं निदर्शनास आलं की शाळेचं आपण नूतनीकरण केलं पाहिजे, शाळा सुंदर केल्या पाहिजे, ते त्यांनी करून दाखवलं. आता त्या विषयावर आमच्या बोलायची आवश्यकता नाही, कारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. सेंट बिलिंग आपण आपल्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. तर हे सगळं करत असताना सर्व मुख्याध्यापक त्यासोबत तिथे शिक्षक ज्यांनी स्थानिक स्तरावर काम केलं त्यांचंही मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचेही कौतुक करतो. आता येणाऱ्या दिवसामध्ये जसं डीसीएम साहेबांनी सांगितलं की त्याचं सातत्य राखलं पाहिजे. मला वाटतं की आपण त्याचं सातत्य राखायला एवढंच नव्हे तर आणखी त्याला कसं अपग्रेड करता येईल त्याचा सगळेजण प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा करतो. आता अगदी कोविडच्या कालावधीमध्ये सगळ्या शाळा बंद होत्या, दुरावस्था झाली होती. त्याच्यापेक्षा महत्वाचं आता जसं एसटी मॅडमने सांगितलं की शाळेची मजा काही एवढंच आहे. शाळेमध्ये जाणे, खेळणे, भांडणे, मारामारी करणे असे सगळे प्रकार लहान मुलं करत असतात. पण बालपणामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाने अनुभवल्या पाहिजे. पण उशिरा का होईना आता आपली शाळा उघडलेल्या आहेत. मला वाटतं आताच पहिला दिवस आहे. मुलं तिथे शिकतील, त्याचा आनंद घेतील. परंतु त्यासोबत मला शिक्षकांना सुद्धा सांगायचं आहे की आता 1-1 वर्षामध्ये जो काही बॅकलॉग राहिला असेल तो त्यांनी पूर्ण करावा. मुलांना अगदी आनंददायी शिक्षण द्यावं, जेणेकरून त्यांची जी कमतरता आहे मागच्या 1-2 वर्षाची ती सगळी आपण भरून काढावी. सर्व मुख्याध्यापक, सर्व पुरस्कारतील यांचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. राज्यामध्ये या सुंदर शाळा, स्वच्छ शाळा यामध्ये ज्यांनी आपण गेले 1.5 वर्ष कोरोना महामारीमध्ये अडकलो असताना आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद अवस्थेत असल्यामुळे शाळेची दुरावस्था झालेली होती. आम्ही यावेळेस हे चित्र पाहत असताना त्या शाळेची दैनंदिन अवस्था साहेबांना ती कुठंतरी थोडी मनाला खंत वाटली आणि त्या निमित्ताने सर्व अधिकारी, पदाधिकारी, गावचे सरपंच, शालेय समितीचे अध्यक्ष, गावकरी या सर्वांना त्यांनी एक निवेदन, एक अशी संकल्पना आपल्यासमोर त्यांनी मांडलेली होती. जवळजवळ 6,72,00,000 रुपयाचा निधी हा गोळा झालेला आहे आणि या शाळा आज खरोखर इतक्या सुंदर, मनप्रसन्न, तिथले जे विद्यार्थी आहेत ते आनंददायी वातावरणात आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. आजच आपली शाळा हा पहिला दिवस सुरू झालेला आहे आणि आज हा कार्यक्रम आपण घेत आहोत. खरोखर दुग्ध शर्करा योग आहे. या कार्यक्रमासाठी डीसीएम साहेबांनी आम्हाला वेळ दिला, मामांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान आणि स्पर्धेमधील विजेत्या मुख्याध्यापकांना पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्या शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम घेतो आहोत असे राज्याचे सन्माननीय माननीय उपमुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महोदय, जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर ग्राम
ग्रामविकासचे अपर मुख्य सचिव महोदय, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव महोदया, चे मार्गदर्शक माननीय विभागीय आयुक्त सर, माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचबरोबर सर्व सन्माननीय सभापती, सर्व जिल्हा परिषदेचे सन्माननीय सदस्य, शालेय समितीचे ग्रामस्तरीय सर्व पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार, सहकारी अधिकारी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय पालकमंत्री महोदयाचे मनापासून आभार सुरुवातीला व्यक्त करतो. त्यांनी या कार्यक्रमाला आम्हाला वेळ दिला आणि आजचा हा जो कार्यक्रम संपूर्ण जिल्हाभरामधील जवळजवळ 2 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत आणि त्या सर्वांपर्यंत आपल्या शुभेच्छा, आपलं मार्गदर्शन पोहोचावं यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि त्या निमित्तानं आपल्याला निमंत्रण दिलं होतं. आपण स्वीकार केला, त्याबद्दल सुरुवातीला आभार. जिल्हाभरामध्ये सर माननीय पालकमंत्री महोदयाच्या मार्गदर्शनाखाली माननीय एसएस सर, माननीय विभागीय आयुक्त सर यांच्या सूक्ष्म नियोजन आणि मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सर माननीय जिल्हाधिकारी शंभरकर साहेब, एसपी आमचे तेजस्विनी मॅडम, आम्ही सर्वजण एकत्र टीम वर्क म्हणून अनेक उपक्रम जिल्हाभरामध्ये राबवलेले आहेत. आमचे सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती आणि सदस्यांच्या सहकार्याने तर मागील वर्षभरामध्ये आम्ही जवळजवळ 20 अभियान जिल्हाभरामध्ये राबवलेले आहेत आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा लाभ झालेला आहे. तर मला नम्रपणे आपण सर्वांना सांगितलं पाहिजे की मागच्या जानेवारीमध्ये आम्ही माझं गाव कोरोनामुक्त गाव सर्वप्रथम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवलं होतं आणि त्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख गौरव करून नंतर हे अभियान पूर्ण राज्यभरासाठी लागू करण्यात आलं आणि विभागासाठी 50 लाखाचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं. ते तर आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. त्यानंतर तर 3ऱ्या लाटेमध्ये लहान मुलावर परिणाम होणार आहे अशी चर्चा होती, म्हणून आम्ही माझं मूल माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत माननीय पालकमंत्री महोदयाच्या हस्ते उद्घाटन करून या अभियानाचं जिल्हाभरामध्ये जर 9.5 लाख मुलांचं आम्ही आरोग्य तपासणी करून त्यांची आरोग्य पत्रिका तयार केलेली आहे सर. आणि त्या तपासणीमध्ये जवळजवळ 50 मुलं जे अतिशय गंभीर आजारी होते, हृदयाला छिद्र असण्यासारखे त्यांच्यामध्ये दोष होते, तर अशा 50 मुलावर शस्त्रक्रिया करून त्यांना आम्ही जीवनदान आपल्या मार्गदर्शनाखाली प्राप्त करून दिलेलं आहे सर. ते सुद्धा अभियान राज्यभर राहिलं सर. त्यानंतर सर जिल्हा परिषदेच्या 14,000 कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिका आम्ही डिजिटल स्वरूपामध्ये अद्ययावत करून ऑनलाईन स्वरूपामध्ये मोबाईलवर उपलब्ध करून दिलेला आहे. माननीय अपर मुख्य सचिव ग्रामविकास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शुभ हस्ते याचा शुभारंभ करून आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईलवर युजर आयडी आणि पासवर्ड देऊन त्यांना सेवा पुस्तिका दिलेला आहे. तर हा सुद्धा एका जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरावरचा पहिलाच कार्यक्रम आम्ही यशस्वीपणे राबवला आहे. कुपोषण मुक्तीसाठी बाल संजीवनीचा कार्यक्रम असेल किंवा ज्या मुली सायकल नसल्यामुळे शाळेतून ड्रॉप आउट होत होतात त्या मुलींना लोकवर्गणीतून सायकल देण्याचा सायकल बँक उपक्रम असेल किंवा वृक्षारोपणासाठी 1 पद 1 वृक्ष असेल किंवा ज्या मुलांना मोबाईल नाहीये, ज्यांचं ऑनलाईन शिक्षण होत नाही, अशा मुलांसाठी झाडाखालची शाळा, 12 वर्षी शाळा, वसुंधरा अभियानासाठी 1 दिवस वसुंधरेसाठी आणि आता सध्या तर 3ऱ्या लाटेसाठी मी सुरक्षित तर माझा गाव सुरक्षित हे अभियान आम्ही जिल्हाभरात राबवत आहोत. माननीय पालकमंत्री आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तर जिल्हाभरामध्ये अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत. त्याबद्दल मला या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार या ठिकाणी मानलं पाहिजे. आज या कार्यक्रमासाठी आपण 2 शब्द सांगताना तर मागील 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये शाळा अतिशय विद्रुप झाल्या होत्या. शाळा बंद असल्यामुळे शाळेच्या परिसरामध्ये गवत, झाडे, झुडपे, शेळ्या, मेंढ्या असं अनेक विद्रुप परिस्थिती शाळेमध्ये झालेली होती. हे आम्ही दौऱ्यामध्ये पाहिल्यानंतर हे सर्व स्वच्छ आणि सुंदर करण्याचं फार मोठं आव्हान समोर होतं. परंतु आम्ही अभियान स्वरूपामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी यांच्या माध्यमातून तर याच्यामध्ये शिक्षणाधिकारी, त्यांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, वेगवेगळ्या विभागाचे आमचे ग्रामसेवक असतील किंवा वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सर आम्ही लोकवर्गणीच्या माध्यमातून जवळजवळ 6.72 कोटी रुपयाचं काम पैसा कुठेही हातामध्ये घेतला नाहीये. कुठले अलिगेशन होतील, आरोप होतील, असं कुठले काम न करता शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून वस्तू स्वरूपात कुणी ट्रॅक्टर दिलं, कुणी सीसीटीव्ही कॅमेरे दिले, कुणी संगणक दिलं, कुणी मजूर दिलं, कुणी बांधकाम साहित्य दिलं, अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर आम्ही हे मॉनिटरिंग किती झालं हे आमचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला असता. जवळजवळ 7 कोटी रुपये काम त्याच्यामध्ये झालं सर. आणि 2764 शाळा त्या अतिशय स्वच्छ सुंदर झालेल्या आहेत आणि आता सुदैवाने शाळा सुरू झाल्यानंतर त्या मुलावरचा चेहऱ्यावरचा आनंद
आणि त्यांच्या बालकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता सर. यामध्ये जर काही ठिकाणी आपण परसबाग केली, खेळणी बसवली, रेन वॉटर हार्वेस्टिंगची मुलांना सवय लागावी म्हणून ते सुद्धा बसवलं, बाग बगीचा केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक चळवळीच्या माध्यमातून सर हे कार्यक्रम आपण राबवल्यामुळं जुलैमध्ये आम्ही हे अभियान सुरू केलं होतं. 5 सप्टेंबर पर्यंत चालू ठेवलं होतं. परंतु काही मोठ्या लोकांनी आणि काही लोकप्रतिनिधींनी परत वाढवू पिरियड देण्याची मागणी केल्यामुळे आपण ते सप्टेंबर समाप्तीपर्यंत केलं. ऑक्टोबर मध्ये वेगवेगळ्या टीम गठीत करून एक प्रश्नावली तयार केली होती आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून निरपेक्ष असलेली तपासणी करून हे पुरस्कार आपण आज या ठिकाणी देतो आहोत. आणि यामध्ये ज्या दानशूर व्यक्तीने आम्हाला मदत केली त्यांचं या निमित्तानं आभार मानावं, त्यांनाही मनापासून धन्यवाद द्यावा. कारण सर आम्ही आता पुढच्या टप्प्यामध्ये आमच्या जिल्ह्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं अद्ययावतीकरण लोकवर्गणीतून करतो आहोत सर. त्याला आम्ही जनसंजीवनी असं अभियानाचं नाव दिलेलं आहे. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आमचे सुद्धा फार जुने झालेले आहे, त्याची पण अवस्था अशी झालेली आहे. तर त्याला सुद्धा लोकांनी मदत करावी. या निमित्तानं जुन्या वर्गणीदार लोकांचं मनापासून आभार मानावं आणि आपल्याकडून पण त्यांचं कौतुक व्हावं हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. तर त्या सर्व दानशूरांचे मी मनापासून आभार मानतो. ज्याने ज्याने आम्हाला या अभियानामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं त्या सर्वांचे या निमित्तानं मी मनापासून आभार मानतो. आणि फक्त स्वच्छ आणि सुंदर शाळा करून आम्ही थांबलो नाही, तर आता आम्ही गुणवत्ता वाढीचे विविध कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत. तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षकाची क्षमता बांधणी ही कशा पद्धतीने करता येईल त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्या सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन मला आवश्यक आहे. आपण ते द्याल त्याच्यामध्ये मला कुठलीही मात्र शंका नाही. परत एकदा सर आपल्या सर्वांचं या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं मी जिल्हा परिषदेच्या वतीनं माझ्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण आलात, आपल्या प्रयत्नानं आपल्या मार्गदर्शनानं निश्चित आम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि आम्ही आणखी चांगले उपक्रम जनसामान्यांच्या सेवेसाठी निश्चितपणे जिल्हाभरामध्ये राबवू असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.